नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण भेंडीचं सार, भेंडीचं सांबार पाहणार आहोत। अतिशय छान आहे। भेंडीची भाजी व्यतिरिक्त हे सार करून तुम्ही नक्की पहा। रेसिपीकडे वळूया। मी हे पाव किलो भेंडी आहेत, ही गावठी भेंडी आहे, ती स्वच्छ धुवून जी आहे ती कापून घ्यायची आपल्याला, पण कापून बारीक घ्यायची नाही आहे। थोडे पीस जे आहेत भेंडीचे तुकडे ते मोठे ठेवायचे आहेत आपल्याला। त्याचं देठ आणि टोक जे आहे ते कट करून आपल्याला मोठे मोठे असे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आणि अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। मी जे आहे ते भेंडी पाव किलो कट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला पॅनमध्ये तेलामध्ये परतवायची आहे मीडियम फ्लेमवर। त्याचा बुळबुळीतपणा जाण्यासाठी जे आहे ते भेंडी अशी कट करून थोडंसं तेल घालायचं आहे पॅनमध्ये। ते गरम झालं की त्यामध्ये ही भेंडी घालायची आहे आपल्याला आणि नुसती भेंडी तेलावर जी आहे ती परतवून घ्यायची आहे। परतवताना जे आहे ती अलगद आपल्याला आलटून पलटून, हे फास्ट गॅसवर नाही करायचं आहे, अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला करायचं आहे। आणि आता वाटणाची तयारी करूया आपण। ही मी मिरची भिजवून ठेवलेली होती, शंकेश्वरी आणि बेडगी मिरची आहे। चार शंकेश्वरी आणि 4 बेडगी मिरची आणि धणे थोडे भिजत ठेवलेले होते। त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं होतं मी। आणि त्यामध्ये जे आहे ते हे बघा, लसूण, अर्धा कांदा आणि अर्धी वाटी नारळ, ओलं नारळ जे आहे ते किसून घेतलेलं आहे, यात घातलेलं आहे मी। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। इथे आपली भेंडी जी आहे ती व्यवस्थित मीडियम फ्लेमवर परतलेली आहे आणि ती छान अशी लालसर अशी झाली की ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। आणि आपल्याला त्याच पॅनमध्ये जे आहे ते भेंडीचं सार करायचं आहे। पॅन जे आहे त्यामध्ये आपल्याला हे बघा, वाटण आपलं रेडी झालेलं आहे मिरची खोबऱ्याचं। आता तेल घालायचं आहे, त्याच पॅनचा वापर केला आहे मी। थोड्या 4-5 लसूण जे आहेत त्या ठेचून घेतलेले आहेत मी, या तेलात घालायच्या आहेत। आणि त्यावर लालसर झालं की कांदा घालायचा आहे। अर्धा कांदा जो उरलेला होता तो अर्धा कांदा घालायचा आहे। थोडीशी राई घालायची आहे, ती छान तडतडली की हिंग घालायचं आहे। आणि एक टोमॅटो मी छोटा घेतलेला होता, त्याच्यातला अर्धाच टोमॅटो मी जो आहे तो फोडणीत घातलेला आहे। अशा पद्धतीने जी आहे ती ही फोडणी आपल्याला करून घ्यायची आहे। अर्धा टोमॅटो जो कापलेला आहे तो ठेवलेला आहे, तो आपल्याला नंतर ॲड करायचा आहे। तर व्यवस्थित ह्याला तेल सुटल्यानंतर आपल्याला जे आपण हे वाटण केलेलं आहे मिरची आणि खोबऱ्याचं ते ह्यात घालायचं आहे। आणि तुम्हाला जसं हवं आहे, म्हणजे तुम्हाला दाट हवे आहे किंवा असं थोडीशी पातळ हवी आहे, त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून जे आहे ते व्यवस्थित अतिशय म्हणजे एकही आपल्याला जे आहे तो कण वेस्ट न जावा अशी माझी इच्छा असते, तर त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते घातलेलं आहे ह्याच्यामध्ये। ह्याला एक उकळी येत आली या मिश्रणाला की थोडासा छोटा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ते गूळ घालायचं आहे, मीठ घालायचं आहे। उकळी आल्यानंतर 1 मिनटं छान शिजल्यानंतर उकळी येते आणि तेव्हा आपल्याला गूळ आणि मीठ घालायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला जे आहे ते परतवून घ्यायचं आहे, मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता जो आहे तो उकळी आल्यानंतर त्यात घालायचा आहे आणि अर्धा टोमॅटो जो आपण ठेवलेला होता कट केलेला तो आता ह्यात घालायचा आहे। फोडणीत अर्धा आणि आता नंतर शिजताना अर्धा। आणि हे चमच्याच्या साहाय्याने छान ढवळून आपल्याला जे आहे ते झाकण ठेवून 2 मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे याची। छान ह्याला दाट उकळी आलेली आहे। आता जे भेंडे आपण भाजलेले आहेत ते ह्यामध्ये घालायचे आहेत। कोकम घालायचे आहेत, 4 ते 5 कोकम मी घातलेला आहे। आणि चमच्याच्या साहाय्याने हे जे आहे ते ढवळून ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटासाठी छान उकळी येऊ द्यायची आहे। 2 मिनटानंतर आपलं जे हे भेंडीचं सार आहे ते रेडी आहे। भाजी व्यतिरिक्त ही रेसिपी तुम्ही करून पहा, खूप छान लागते। नुसतं राईस आणि भेंडीचं सार असेल तर जेवण होतं। आणि यावर कोथिंबीर शिवरायची आहे आणि अशा पद्धतीने हे भेंडीचं सार रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तृप्ती नाईक सिटी टू विलेज। अशाच आपण विविध रेसिपी घेऊन भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।